आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत 26,34,000 महिला लाभार्थी अपात्र असून 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेऊन शासनाची सुमारे 21,44,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी गेल्या 10 महिन्यात 14,50,00,000 रुपये नियमबाह्य पद्धतीनं या योजनेतून मिळवल्याचं ऑगस्ट 2025मध्ये निदर्शनास आलंय. याकडे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. शासनाची फसवणूक करणाऱ्या अपात्र महिला, पुरुष लाभार्थी आणि शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीची रक्कम वसूल करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे? त्याचबरोबर या योजनेचं मासिक मानधन 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी तसंच पुरुषांनी लाभ घेतल्याचं आढळल्यास त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं. त्यानुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत संबंधित विभागांना कळवण्यात आल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं.